जितका पदार्थ छान बनवता येईल तितका टेस्टी लागतो आणि छान शांततेने तळून घ्यायचे आहेत. राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे करून दाखवणार आहे. आमच्या इथे कशा पद्धतीने बनवतात, एकदम सोपी अशी रेसिपी आहे, ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. चला तर मग आज रेसिपीला आपण स्टार्ट करूया. अगदी कमी सामानामध्ये मी तुम्हाला ती रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. एकदम सोपी आणि साधी पद्धतीची रेसिपी आहे. तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे साबुदाण्याचे वडे. इथे मी 1 वाटीवर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि इकडे 4 बटाटे व्यवस्थित उकडून वगैरे घेतलीत आणि छान खिसून घेतलेले आहेत खिसणीने. थोडंसं हिरवी मिरची आहे, ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मला मीठ पण घ्यायचं आहे, मीठ पण घेतलेलं आहे. एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि साध्या पद्धतीनं करायची आहे. चला तर मग आता रेसिपीला स्टार्ट करूया आपण. इकडे मी मिक्स करण्यासाठी बाउल घेतला आहे. आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे. मॅश केलेला बटाटा, मॅश करून घेतलेला आहे बटाटा तो. त्यानंतर हिरवी मिरची, आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच. इकडे मी काही वडे बनवून घेतलेले आहेत आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून ते वडे बनवून घेतलेले आहेत. आणि वरती गॅसवरती मी कढई पण ठेवली आहे तेल गरम होण्यासाठी. आता ह्यामध्ये मी तळून घेणार आहे. आता तेल तापले का ते चेक करायचे. त्यासाठी थोडासा छोटासा वडा त्यामध्ये सोडून पाहते मी. तापलं तर व्यवस्थित तळल्या जातील. नाही तापलं अजून तेल, थोडंसं झालेलं आहे. तेल छान तापलेलं आहे आणि आता कमी गॅस करायचा आहे. कमीही नाही आणि जास्तही गॅस ठेवायचा नाही आहे. कमी फ्लेमवरच आपले हे वडे तळायचे आहेत. खरपूस वडे तळायचे. तर आता एक एक सोडणार आहे मी. कमी गॅस करून घेणार आहे आधी. मिडियम साईजच ठेवायचं आहे आता. आता मी ह्यामध्ये एक एक वडे सोडणार आहे. व्यवस्थित तळून घ्यायचे. तर खरपूस तळायचे. तर गॅस कमीच ठेवायचा आहे. व्यवस्थित तळून घ्यायचा. गडबड करायची नाही, करपू पण द्यायचं नाही. जितका पदार्थ छान बनवता येईल तितका टेस्टी लागतो. शांततेनेच घ्यायचं ह्याला पण. आता मी सगळे वडे ह्यामध्ये सोडते तेलामध्ये आणि छान शांततेने तळून घ्यायचे आहेत. खरपूस कलर येईपर्यंत, खरपूस होईपर्यंत तळायचे. तर लालसर होईपर्यंत, तांबूसर द्यायचं आपल्याला याला.
झालेत साबुदाणे वडे कुरकुरीत आणि मस्त असे छान खमंग झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आज तुमचा मी निरोप घेत आहे. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित भेटूयात.